आणि श्री भगवती साई संस्थानच्या वतीने श्री साई नारायण बाबांच्या उपस्थितीत नवचंडी महायज्ञाचे आयोजन। पनवेल, उरण व नवी मुंबईतील कला, क्रीडा व सांस्कृतिक वैभव जतन करून वृद्धिंगत करण्यासाठी आमदार विवेक पाटील यांनी कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीची स्थापना केली आहे। या अकॅडमीमध्ये दरवर्षी कर्नाळा कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात येते। क्रीडापटूंना त्यांच्या खेळात नैपुण्य प्राप्त व्हावं तसेच कलाकारांना त्यांची कला सादर करण्याचं एक हक्काचं व्यासपीठ मिळावं यासाठी आमदार विवेक पाटील यांच्या वतीनं या महोत्सवाचं गेली 12 वर्ष आयोजन करण्यात येत आहे। कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीच्या 13व्या कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाला 24 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता मोठ्या जल्लोषात सुरुवात झाली। या महोत्सवाचे उद्घाटन सिडकोचे अध्यक्ष माननीय श्री प्रमोद हिंदोराव यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून करण्यात आले। यावेळी लोना इंडस्ट्रीजचे संचालक संजय धोटे, आमदार विवेक पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष पंडित शेठ पाटील, आमदार राम कदम, माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती बाळाराम पाटील, शिवसेना जिल्हाध्यक्ष बबनदादा पाटील, आरपीआय जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, शहर अध्यक्ष सुनील घरत आदी मान्यवरांसह शेका पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, खेळाडू व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी विजय आर्मी स्कूल तसेच विके हायस्कूल, केवी कन्या विद्यालय व अन्य शाळांच्या विद्यार्थ्यांनी मान्यवरांना संचलन करून मानवंदना दिली। एएससी कॉलेज पनवेल यांचा दुसरा गट येतोय। तसेच कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीच्या जिम्नॅस्टिकच्या बालचमूंनी आकर्षक प्रात्यक्षिके सादर केली, तर कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीच्या क्रीडा प्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांनी मानवी मनोरे साकारून प्रेक्षकांच्या टाळ्या घेतल्या। पनवेल, नवी मुंबई मधील खेळाडूंना विविध खेळांचे व ॲथलेटिक्सचे अद्ययावत प्रशिक्षण मिळावे, खेळाडूने राज्यस्तरीय, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पारितोषिके मिळवून पनवेलचे, रायगडचे व महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करावे या हेतूने कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीची स्थापना करण्यात आल्याचे आमदार विवेक पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगत गेल्या 12 वर्षात आपल्या प्रयत्नांना यश आल्याचे सांगितले। 13 वर्षापूर्वी कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी आम्ही स्थापन केली आणि तो विचार आमच्या डोळ्यासमोर होता की या परिसरातल्या खेळाडूंना एक चांगला प्रशिक्षण देऊ, त्यांना एक चांगली साधना निर्माण करू, त्यांना लागणारं व्यासपीठ त्या ठिकाणी संधी जी आहे ती संधी देण्याचा प्रयत्न करू आणि या खेळाडू असे घडवू की या परिसरात ऑलिम्पिक परत जाणारे खेळाडू घडवू आणि ऑलिम्पिक मधलं सुवर्ण पदक मिळवल्याशिवाय राहणार नाही हे स्वप्न डोळ्यासमोर ठेवून आम्ही कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीची स्थापना 13 वर्षापूर्वी केली। मला या ठिकाणी सांगायला अतिशय अभिमान वाटतो की या 13 वर्षामध्ये आमचे अनेक सहकार्यांनी फार चांगलं काम केलं, अकॅडमीसाठी झुकून काम केलं। आज तायक्वांडो खेळातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील सुवर्ण पदके कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंनी जिंकली आहेत। येत्या काही वर्षात ऑलिम्पिकमध्येही आपले खेळाडू सुवर्ण पदके जिंकतील असा विश्वास आमदार विवेक पाटील यांनी यावेळी व्यक्त केला। तायक्वांडो का आपल्या देशाचा खेळ नव्हे, पण तायक्वांडो सरकारनं स्वतःचा फारसा पैसा खर्च न करता देखील त्याचा जगभर प्रचार केला। या ठिकाणी आमचे सुभाष पाटील डायरेक्टर आहेत। येत्या ऑलिम्पिक स्पर्धामध्ये तायक्वांडोचे पंच म्हणून त्यांच्या ऑलिम्पिक स्पर्धेचा पंच म्हणून त्यांची निवड झाली, त्यांचा या ठिकाणी अभिमान केला। मी अभिमानाने त्याचा या ठिकाणी उल्लेख करतो। पण हा उल्लेख करत असताना त्याने या आपल्या परिसरामध्ये हा तायक्वांडोचा प्रसार करत असताना कोरिया सरकारनं त्यांना काय फारशी मदत केली आहे। आपल्याकडच्या लोकांकडनं पैसा गोळा करून त्या खेळाची आवड निर्माण करून तायक्वांडोची आता आपण स्पर्धा बघितली ते तयार केलेली आहे।
आमदार विवेक पाटील यांनी गेली 12 वर्ष प्रयत्नपूर्वक व जाणीवपूर्वक आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी सातत्याने कन्हा स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून प्रयत्न केले आहेत। त्यांची 12 वर्षाची तपश्चर्या आता फळाला आली असून आंतरराष्ट्रीयच नव्हे तर ऑलिम्पिकमध्येही कन्हा स्पोर्ट्स अकॅडमीचे खेळाडू विजयी होतील असा विश्वास या कार्यक्रमाचे उद्घाटक सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केला। माणसाच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं कला गुणांना वाव देणारी जी व्यक्ती येते त्याचा आदर करणं सगळ्यांना क्रमप्राप्त होतं आणि असं एक आगळेवेगळं व्यक्तिमत्व ते विवेक पाटलांच्या रूपानं तुम्हाला या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळालेलं आहे। तरी विवेक पाटील साहेबांसारखं नेतृत्व या जिल्ह्याला मिळालेलं आहे। राम कदम विवेक पाटलांच्या बद्दल मी एवढंच सांगेन की साक्षात एकदा लक्ष्मी आणि शनिदेव इथे उपस्थित राहिले आणि विवेक पाटील साहेबांना शनिदेवानी आणि लक्ष्मींनी सांगितलं मी कशी दिसते ते सांगा। तुमच्या रायगड जिल्ह्याचे विवेक पाटील ज्यांना तुम्ही 4दा निवडून दिलेला आहे, लोभस असं व्यक्तिमत्व, त्यांनी कोणाला नाराज करायचं नाही, त्यांची पूर्वीपासूनची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे आणि म्हणून ते 4 वेळा निवडून आलेले आहेत। त्यांनी शनिदेवांना सांगितलं शनिदेव जरा तुम्ही असं सरळ चालत जा आणि लक्ष्मीला सुद्धा सांगितलं तुम्ही सरळ चालत जा। दोघंही सरळ चालत झाले आणि परत आले। शनिदेवानी सांगितलं मी कसा दिसतो, विवेक पाटील साहेबांनी सांगितलं शनिदेवा तुम्ही जाताना चांगले दिसला आणि लक्ष्मीला सांगितलं, लक्ष्मी बोली मी कशी दिसते, तर लक्ष्मीला सांगितलं तुम्ही येताना चांगले दिसता। मित्रांनो, या परिसरामधल्या आदिवासी बांधवांना चांगल्या प्रकारच्या मुलांना शिक्षणाचं काम विवेक पाटील साहेबांच्या रूपानं या क्रीडा नगरीच्या माध्यमातून होतंय। सिडकोच्या माध्यमातून या ठिकाणी या क्रीडा नगरीला 12 एकरचा भूखंड दिलेला आहे। विवेक पाटीलांनी या ठिकाणी भाषण करत असताना त्यांनी सांगितलं कशा प्रकारचे खेळाडू या ठिकाणी घडवले याची माहिती तुम्हाला दिली आणि म्हणून या ठिकाणी विवेक पाटील साहेबांनी ज्या ज्या कला गुणांना वाव देण्याचं काम हाती घेतलंय त्या कामाला गती देण्याचं काम या पुढच्या काळामध्ये सिडकोच्या माध्यमातून करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू अशा प्रकारचा विश्वास तुम्हाला देतो। रायगड जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीची घोडदौड सुरू असताना मात्र उरण नगरपालिकेत काँग्रेस राष्ट्रवादीला पराभूत करीत शिवसेना भाजप शेकाप या महायुतीला उरण नगर परिषदेवर भगवा झेंडा फडकविण्यात यश मिळाले आहे। या नगरपालिका निवडणुकीत महायुतीचे 17 पैकी 12 नगरसेवक निवडून आले आहेत। काँग्रेसचे 3 तर अपक्ष 2 नगरसेवक निवडून आले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही नगरसेवक निवडून आला नाही। महायुतीला उरण नगर परिषदेत निर्विवाद बहुमत मिळाल्याने नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे गणेश शिंदे हे विजयी झाले, तर उपनगराध्यक्षपदी भाजपच्या प्रियांका पाटील बिनविरोध निवडून आल्या आहेत। उरण नगर परिषदेच्या कार्यालयात निवडणूक अधिकारी उपजिल्हाधिकारी वाघसाहेब आणि उरण नगर परिषदेच्या मुख्याधिकारी सौ चारुशला पंडित यांच्या उपस्थितीत दुपारी 1 वाजता नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांची निवड करण्यात आली। या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी 2 अर्ज आले, तर उपनगराध्यक्ष पदासाठी एकच अर्ज दाखल करण्यात आले होते। नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे नगरसेवक गणेश शिंदे तर अपक्ष उमेदवार निलेश भोईर यांचे अर्ज दाखल झाले, तर उपनगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या सौ प्रियांका पाटील यांचा एक अर्ज दाखल झाला होता। प्रथम वाघसाहेब यांनी निलेश भोईर यांचे नाव जाहीर केले, त्यांना 4 मते काँग्रेसच्या नगरसेवकांची मिळाली। गणेश शिंदे यांना 12 मते महायुतीची मिळाली। यामध्ये गणेश शिंदे विजयी झाले। उपनगराध्यक्ष पदासाठी एकच अर्ज असल्याने भाजपच्या प्रियांका पाटील विजयी झाल्या, त्यांना 12 मते मिळाली। या निवडणुकीसाठी विजयी उमेदवारांना शुभेच्छा देण्यासाठी जिल्हा प्रमुख बबनदादा पाटील यांनी शुभेच्छा देऊन पुढील कार्यासाठी आशीर्वाद दिले। विजय हा विजय आहे, गेले 15 वर्षे आणि हा चौथी शिवसेना उरण हा शिवसेना शेकाप भाजपच्या बाजूनेच आहे आणि तेच लोकांनी परत आमच्या लोकांनी चांगली कामं केलीत म्हणून परत आमच्या आता सत्ता दिल्या। आताही आम्ही चांगल्या प्रकारे तो काम करू। गणेश शिंदे सारखा आमचा म्हणजे अनुभवी डॅशिंग आणि जो शहराचं नेतृत्व करत होतं त्याला माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धवजी यांच्या आशीर्वादाने हे नगराध्यक्ष पद दिलेलं आहे। यावेळी शिवसेना नेते मनोहर भोईर, भाजपा तालुका अध्यक्ष भरत शेठ भोईर, उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर, विजयी नगराध्यक्ष गणेश शिंदे, उपनगराध्यक्षा सौ प्रियांका पाटील, विजयी नगरसेवक भाजप शहर अध्यक्ष कौशिक शहा, शिवसेना भाजप शेकाप कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने हजर होते।
शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचा, शिवसेना, शिवसेना भाजप शेकाप युतीचा. रोटरी क्लब ऑफ पनवेल चॅरिटेबल ट्रस्टच्या पनवेल फेस्टिवलचे 24 डिसेंबर ते 1 जानेवारी 2012 पर्यंत आयोजन करण्यात आले आहे. पनवेल फेस्टिवल आणि पनवेलकरांचं अतूट नातं जमलं आहे. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच हा पनवेल फेस्टिवल आकर्षित करीत आहे. रोटरी क्लब ऑफ पनवेल चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित या 16व्या पनवेल फेस्टिवलचे उद्घाटन देऊळ मराठी सिनेमाचे दिग्दर्शक अभिनेता उमेश कुलकर्णी व लेखक गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी रोटरी क्लब ऑफ पनवेलचे अध्यक्ष अशोक गवारीकर, सेक्रेटरी नानक राजानी, पीडीजी डॉक्टर दीपक पुरोहित, डीजी इलेक्ट डॉक्टर गिरीश गुणे आदींसहित रोटेरियन्स, ॲन्स, रोट्रॅक्टर्स व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पनवेल फेस्टिवलच्या उद्घाटनानंतर मान्यवरांनी पनवेल फेस्टिवलची पाहणी केली. तसेच रोटरी क्लब ऑफ पनवेलच्या वतीने उद्घाटक उमेश कुलकर्णी व गिरीश कुलकर्णी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी रोटेरियन डॉक्टर दीपक कुलकर्णी व ॲन शरयू चिलेकर यांनी उमेश कुलकर्णी व गिरीश कुलकर्णी यांची अनौपचारिक मुलाखत घेत देऊळ सिनेमाच्या निर्मिती प्रक्रियेची माहिती जाणून घेतली. कसा घडला या संपूर्ण क्षेत्राची पहिल्यापासून आवड होती किंवा शालेय शिक्षणात किंवा कॉलेजमध्ये हे सगळं केलेलं होतं का एक अपघाताने घडलं? खरं तर फिल्म मेकर व्हायचं किंवा चित्रपटाचं दिग्दर्शक व्हायचं असं मी आयुष्यामध्ये काही ठरवलेलं नव्हतं. शाळेमध्ये असताना चित्रकलेची आवड होती, नृत्याची आवड होती, नाटकाची आवड होती आणि त्यामुळे नाटकात वगैरे काम करत होतो. नंतर कॉलेजमध्ये सुद्धा या अनेक वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये काम करत होतो आणि सर्व छोट्या छोट्या म्हणजे काहीतरी कला क्षेत्राशी संदर्भात काहीतरी करायचं आहे असं नक्की वाटत होतं, पण ते नक्की काय हे कळत नव्हतं. आणि त्यावेळेलाच सुदैवाने सुमित्रा भावे आणि सुनील सुक्तनकर या खूप चांगल्या चित्रपट दिग्दर्शकांची माझी ओळख झाली आणि त्यांनी मला असिस्टंट म्हणून काम करायची त्यांच्याबरोबर संधी दिली. आर्किटेक्चर आहे, त्याच्यामध्ये स्कल्पचर आहे, त्याच्यामध्ये अभिनय आहे आणि फोटोग्राफी आहे. यू नेम द आर्ट अँड इट्स देअर. तर त्यामुळे या सगळ्यांचा आणि जवळजवळ एखाद्या चित्रपटाचं शूटिंग हे 101 लोकांच्या बरोबर तयार केलं जातं. पनवेल फेस्टिवलमध्ये यावर्षी स्टॉल्सची संख्या वाढली आहे. यामध्ये नेहमीप्रमाणे गृहोपयोगी वस्तू, ऑटोमोबाईल, शैक्षणिक संस्था, वित्तीय संस्था, बांधकाम व्यावसायिक, रेडीमेड कपडे, खाद्यपदार्थ, आयुर्वेदिक औषधे, पुस्तके, खेळणी तसेच मालवणी, पंजाबी, चायनीज, व्हेज, नॉन व्हेज फूड स्टॉल्स आहेत. तसेच लहान मुलांसाठी मेरी गो राऊंड तसेच विविध खेळण्यांची साधने उपलब्ध असल्याने यावर्षी नेहमीपेक्षा जास्त गर्दी होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. तरघर मोहा येथील शेतकरी कामगार पक्ष व शिवसेना प्रणित रायगड सिमेंट ट्रक मालक संघटना व अंबुजा सिमेंट कंपनी यांचा ट्रक भाडेवाढीचा करार नुकताच संपन्न झाला. तरघर मोहा येथील शेतकरी कामगार पक्ष व शिवसेना प्रणित रायगड सिमेंट ट्रक मालक संघटना व अंबुजा सिमेंट कंपनी यांचा ट्रक भाडेवाढीचा करार नुकताच संपन्न झाला. यावेळी एपीएमसीचे सभापती राजेंद्र पाटील, शिवसेनेचे उल्वा विभाग प्रमुख विजय शिरडोणकर, संघटनेचे अध्यक्ष शंकर त्रिमुखे, खजिनदार गजानन शिरडोणकर, संजय पाटील, तरघर ग्रामपंचायत सरपंच सुजित मोकल, माजी सरपंच देवेंद्र पाटील, दिलीप जाधव, प्रताप दिगे आदी मान्यवरांसहित ट्रक मालक संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा करार 5 वर्षापर्यंत असून या करारामध्ये 25% ट्रक भाडे वाढविण्यात आले आहे. या करारासंबंधी बोलताना राजेंद्र पाटील यांनी सांगितले की शेका पक्ष शिवसेना युतीच्या वतीने कामगारांना एक प्रकारची भेटवस्तू दिली आहे. ट्रक कुणाचे असो दे, मुंबईच्या लोकांचे असेल, काही असेल, या ट्रकमध्ये प्रकल्पग्रस्तांचा वाटा हा सिंहाचा असला पाहिजे आणि तो प्रकल्पग्रस्त कुठल्याही पक्षाचा असला ते त्याच्या गाड्या ह्या विनामूल्यच लागायला पाहिजे, हा आमचा इरादा. विशेषतः नवीन वर्षाच्या आपण यांना चांगली भेट दिलीच आहे, पण विशेष एक मुद्दा मला सांगायचा वाटतोय की जे इथे ट्रक मालक इथे बसलेले आहेत, त्यांचे ड्रायव्हर्स आहेत, त्यांचे क्लिनर्स आहेत, यांना जे आता रस्त्यावर उभं राहायला लागतंय, याच्यासाठी अंबुजा कंपनीच्या प्रशासनाकडून आम्ही अद्ययावत असं एक संकुल इथं उभं करतोय. त्या संकुलामध्ये टीव्हीचं प्रोजेक्शन असेल, बाथरूम असतील, संडास बाथरूम असतील, त्यांना तिथं बसायला जागा असेल, त्यांना टोकन नंबर असेल, जेणेकरून ते माझ्या ट्रक बांधव, ते माझ्या ट्रक मालक किंवा ट्रक ड्रायव्हर, ट्रक क्लिनर
हे थंडी वाऱ्यापासून त्याला संरक्षण मिळायला पाहिजे, हे काम या युनियनच्या मार्फत आम्ही केलंय, याचा आम्हाला अभिमान आहे. पुढच्या महिन्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये त्याचं कामही चालू होईल. आणि म्हणून सर्व ट्रक मालकांना धन्यवाद देईन की प्रस्थापितांना नाकारून तुम्ही चांगल्या प्रकारे सहकार्य आम्हाला केलं, त्याच्याबद्दल सदस्य आभार मानतो. आणि पुन्हा एकदा शेतकरी कामगार पक्ष शिवसेना युतीचा हा झेंडा या अंबुजा कंपनीच्या प्रशासनावर असाच पटकावर ठेवून ट्रक मालकांचे असेल, तो ट्रक मालक मुंबईचा असेल, ठाण्याचा असेल, कुठलाही असेल किंवा प्रकल्पग्रस्त असेल, त्यांना उचित आणि योग्य न्याय दिल्याशिवाय आम्ही म्हटलं स्वस्त बसणार नाही. तसेच विजय शिरढोणकर यांनीही आपली प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केली. चांगल्यामधून सगळ्यांचा फायदा व्हायला पाहिजे अशा या हेतूनेच आम्ही एकत्र जमलो. आणि मग करार करण्यापूर्वी आम्ही काय काय करता येईल आपल्याला चांगलं त्यासाठी अभ्यास करत राहिलो. मित्रांनो, तुम्हाला धन्यवाद देईन, कारण तुम्ही खरोखरच खूप पेशन्स ठेवले आणि आमच्यावर तुमचा एवढा विश्वास जबरदस्त होता, याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि या तुमच्या विश्वासापोटी आम्ही आज हे घडवू शकलो असं मी तुम्हाला आजच्या दिवशी सांगू शकेन. बातम्या अजूनही आहेत, परंतु एका अल्पशा विश्रांतीनंतर पाहत रहा कर्नाळा आज तक. आदिशक्ती माता पार्वती देवी, श्री दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती, चंडिका देवी ही एकाच शक्तीची रूपे आहेत. आदिशक्ती माताच्या 9 रूपांची पूजा नवचंडी महायज्ञात करण्यात येते. या नवचंडी महायज्ञाने जगात शांतता प्रस्थापित होऊन दुष्ट दुर्जनांचा नाश होतो व जगात सुख समृद्धी नांदते. जगात शांतता प्रस्थापित होऊन दुर्जनांचा नाश व्हावा तसेच सुख समृद्धी नांदावी यासाठी पनवेल येथे श्री भगवती साई संस्थानच्या वतीने नवचंडी महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. मार्कंडेय पुराणातील नवचंडी महायज्ञाच्या पद्धतीनुसार मार्कंडेय पुराण पठण केलेल्या 18 तज्ञ वैदिक शास्त्री व श्री साई नारायण बाबा यांच्या हस्ते हा नवचंडी महायज्ञ संपन्न झाला. या नवचंडी महायज्ञ सोहळ्यात अनेक जोडप्यांनीही सहभाग घेतला होता. शास्त्रीजींच्या मंत्रोच्चाराप्रमाणे यज्ञात आहुती देण्यात येत होती. या यज्ञात अनेक प्रकारची धान्य, खाद्यपदार्थ तसेच देवीसाठी आवश्यक असणारी साडी, चोळी, सौंदर्य आभूषणे, डोक्यापासून पायापर्यंत देवीची सोन्याची आभूषणे यांची या महायज्ञात आहुती देण्यात आली. यामध्ये देवीचा मुकुट, नथ, कर्णफुले, हार, मंगळसूत्र, बांगड्या, कंबरपट्टा, पायातील तोडे, त्रिशूळ, चक्र, जोडवी, कुंकवाचा करंडा इत्यादी शुद्ध सोन्याच्या वस्तूंचे श्री साई नारायण बाबा यांच्या हस्ते हवन करण्यात आले. या एकूणच कार्यक्रमासंबंधी व नवचंडी महायज्ञाच्या आयोजनासंबंधी श्री साई नारायण बाबा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ऐसे महत्वपूर्ण श्री 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 नवचंडी यज्ञ के अवसर पर प्रार्थना करता हूँ कि आज वो श्री नवचंडी के रूप में हम सबको उचित स्वास्थ्य, जीवन का उचित पथ, विवेक प्रदान करते हुए हमारे सभी के जीवन को सार्थक और सफल बनाएं। हे माता, आपने आज तीनों रूपों में महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती के रूप में कृपा किया। जो एक छोटी सी सेवा में अवसर होने के लिए आपने कृपा की और आज वही तीनों रूप इस वर्तमान श्री साई माता के रूप में उपस्थित है। यही चंडी माता है, यही चंडिका देवी है, यही दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती है। आज से मान ले रोज एक अध्याय साई सच्चरित्र और साई महिमा का पाठ करेंगे। मुख में हमेशा ओम साई राम रहे। कर्नाळा आज तक बातमीपत्राबाबत आपणास काही सूचना करायची असेल, काही माहिती द्यायची असेल
किंवा जाहिरातींच्या संदर्भात कृपया आमच्याशी संपर्क साधा. आमचा पत्ता आहे कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल. आमचे फोन नंबर आहेत 9323855055 किंवा 9970062185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnalaastak@gmail.com.